कारण हिंदू नव्हते ते काय काय जमवलं मी नक्की सांगतो येतच जमवलं काही लोकांनी पता लागू दिला नाही मात्र होळीच्या दिवशी एवढे बरबाद आहे. अरे का बा असं का होते? तुमच्या जन्माचं पूर्वजन्मीचं पाप आहे तुम्हाला भक्ती करू देत नाही. खरं सांग हे भागवताच्या भोवताल भोवताल फिरते ना. हे पुढच्या जन्मात कुत्रे होते आताही कुत्रे आणि पुढे कुत्रे होणार आहे. म्हणून भागवतात येत लोक म्हणजे भागवतात का नाही आहे? अबे हे आताच कुत्रे आहे मागेही कुत्रे होते आणि पुढे कुत्रे होणार. शरीरानं माणसं आहे पण वृत्तीनं कुत्रे आहे ना रे. म्हणून तर आपल्या धर्मातले पाय लोक आपलेच पाय ओढते ना. अबे रामाला राम होण्यासाठी गुरुकुलात भरती करावं लागलेले काय वा. रामाची राम सगळं ठाऊक असतात तरी का शरीर. आता तुमच्या गाले येतात सप्ताह झाला किती लोक मारकरी झालेले. हां पिकलं पण वापलं काहीच नाही. मारकरी होणे म्हणजे वापणे होते बयाला वा. किती वापलं यायचं. हा यावर्षी अभिवत गेला का? अरे काय सप्त्याचा उद्देश आहे मारकरी होणे. खरं टाळ्या वाजवा. बदलत नाही. मारकरी होणे म्हणजे दिशा दाखवणे आहे का तू मारकरी आहे रामकृष्ण हरी मंत्र घे आणि आपल्या धर्मात ये. पण आता साधू कमजोर आहे का जमीन खराब आहे कळतच नाही त्या हिंदू धर्म. सत्य होते पण दुसऱ्या गुरुकुला गावा मागं चूर्ण लावून जमलं मांडव उकल्या कोंबड्याच्या मागं धावाच काम आहे. काही सत्याशी देणं घेणं नाही. पैसा आहे म्हणून सत्य होणं चालू आहे. कुठं नाही 100% खरा बोलत आहो. पैशाच्या माध्यमातून सत्य होते माणसाच्या माध्यमातून सत्यच नाही. मी तपासले सत्य जाऊ देऊ. मी कालच साथे पडले आलो त्या एका घरी साधू आला निवाई आला तर युवायाले म्हणते युवायाले म्हणा लागते साधूला म्हणा लागते बाजी तुम्ही जा आमचा युवाई आहे सोबत कोंबड्याचं जोड कर. काही काही जावं एवढे हराम आहे. येता मी फोनच मारते मी मटण शिजवून ठेव म्हणजे कुत्रं गावात येत आहे सगळं. अरे का सांगावं हिंदू बद्दल काही नाही असतं. ह्या पोरगा माझी वारकरी संस्था आहे नारायणपूरले याले मानलं झालं बांधकाम पुरं ओके झालं. 1,500 लोक मावू शकते झालं ओके. मी काय दिसते का नाही. असा एक जगात साधू पाहिजे. आज मी कालपासून तुमच्या गावात आलो पण पाणी नाही पेलो. मी कालपासून पाणी नव्हतं पेलं. काल नव्हतं पाणी पेलं. 24 तास पाणी नाही पेत मी. मग इंद्रिय सर्व ताब्यात आहे. मग इंद्रिय ज्याने जिंकले त्यानं सारं जग जिंकलं. ज्याचे इंद्रिय मोकाट आहे त्यानं काहीच नाही जमवलं. मी 72 तास पाणी नाही पिऊ शकत. मी जर संकल्प केला तर ह्या उन्हाळ्यात बरं हे नियम इंद्रिय बघा नीट कीर्तनात सांगितलं मी वावरात होतो. खरे इंद्रिय जीवाचे इंद्रिय नातलग आहे का नाही. हे नातलग हे नातलगातच नरकात टाकून बयाळावा. हे नातलग नाही का रे. हे इंद्रिय नातलग नाही का जीवाले. ह्या नातलगाला ज्ञान शिकवलं तुकाराम महाराजांना. डोळे तुम्ही घ्याले चुका पहा विठ्ठलाचे. हे नातलग नाही काही. हा नातलगच जीवाला. जीव म्हणजे करता आणि नातलग म्हणजे हे नातलग नाही का जीवाचे नातलग. हे इंद्रिय हे नातलग आहे का नाही. म्हणून वाल्याले वाल्मिक होणं नारदान सांगितलं नातलगाले विचारून ये. याले विचारायला लागते पहिलं. हे नातलग खरे आहे माणसाचे. प्रत्येक माणसापासून नातलग आहे का नाही. टाळ्या वाजवा बरं. हे नातलग ताबा मिळवला सारं जग जिंकलं. ज्याने इंद्रियावर ताबा मिळवला काही जगात राहिलं नाही त्याचं. आपला तो देवा एक करून मग तेने विना जीवा संपलं. ज्यानं देव एक केला त्याचं काहीच नाही राहिलं जगात. तो झाला देव माझा. काय रे कीर्तनातलं काय प्रवचनात. देव माझा करण्यासाठी जर प्रयत्न केला पाहिजे तर देव माझा नाही आहे तुमचा. तुमचे इंद्रिय आहे. संत सांगितले ऐकत नाही इंद्रियाचे ऐकतो. धन्यवाद. तुमच्या गावात बरा सत्ता आहे. खरं का खोटं. बाया दाबायला लावते. बाया एवढ्या हराम आहे भोसडीच्या कार्या पण आणायला लावते. काही काही बरं नाही सांगतो शपथ घेऊन सांगतो. आता सत्ता झाल्यावर बायाला कलर लागला असं कवा पन्नी येते आपल्याकडे. रांधणाऱ्याला महत्व आहे का खाणाऱ्याला महत्व आहे. रांधणाऱ्याला. हा मग रांधणारा दुरुस्त झाल्यावर खाणारा का करून कवरी लवल भोवशी.
अबे त्याचे हिंदू आहे ना खरे. तुम्हाला याद आली तर फणसाची भाजी आणलं काय वा? हिंदू धर्मात काय म्हणजे कुत्र्याला देव मानला. मगानी सांगितलं मी वावरात होतो, सरपाले देव मानला म्हणे मगानी. मी कुठं राहावं हे महत्वाचं नाही. मी बरोबर कीर्तनात राहतो लेखानं, देहान ना राहत, पण मनानं कीर्तनात राहतो आणि देहानं वावरात राहतो. याचं नाव आहे भक्ती. आणि तुम्ही मनानं शरीरानं भागवतात आहे, पण मनानं घरात आहे भोसडीची आहे. मग कोंबडी राहिली, मग बकरो राहिलं. मी असा जयलाच साधू आहो. मी जयलाच साव का नाही रे? तुमच्या कीर्तनात होतो तो वावरात होतो, जेवलाच का नाही? अरे समाजानं मला जेवण दिलं आहे गवतासाठी, जेवलं साऊ. मग हा जयलानं मला माहीत आहे. मला गोपालकृष्णाचं दर्शन झालं काउंटरने पुढले. जिवंत गोपालकृष्ण पाहिला मी या काळात. खोटं नाही सांगत, शपथ घेऊन सांगतो. जिवंत गोपालकृष्ण पाहिला, पण माझ्या त्याचं बोलणं झालं नाही. बोललाच नाही. मला डोळ्यातून पाणी पडे. मी गजानन महाराज जिवंत पाहिला. मग माझी गुरु होय अनुसया माता पारट सिंगाची. मी जिवंत विठ्ठलाचं दर्शन घेतलं. आजही मी तो माणूस, आताही मी मामूली जिवंत मामूली धुकधुक आहे तरी मी जिवंत करू शकतो. त्याला एवढी ताकद मला देवान दिली. तुम्हाला काय माहित आहे कोणाचं काय आहे? अरे आपण करतो, आपण का नाही करू शकत? देवाच्या पलीकडली आपली वृत्ती आहे बाई. इंद्रिय आजही मी ताकद लावली ना तर उन्हाळ्यात पाणी आणू शकतो, एवढी ताकद देवान दिली. का नाही करत म्हणून? का करत का नाही? का नाही करत? इंद्रिय सर्व देवावर ताबा मिळू शकते, पण त्या मना इंद्रियाला ताबा करावा लागेल ना. इंद्रिय जिंका लागेल ना, इंद्रियावर ताबा करावा लागेल ना. हे शरीर वाढून गेलं बापू. एखाद्या कशाने शरीर वाढ. काही काही जे साधूचे असे शरीर बनले, मामूली खानकरी राहिला तर मरून जाते एवढा जर मला साधूला. पण मला 30 किलो वजन आहे आता. आणि 3 गोरक्षण चालवत आहोत 30 किलोचा माणूस. आणि 100 किलोचा माणूस झोपत आहे. साधू आहे का? साधूचं सोंग ना जा. साधू दिसायला नसला पाहिजे, साधू असायला असला पाहिजे. हे मग सोंग आहे. साधू आणि दिसते का कपडे घातले का? सोंग साधूचं नसावं. साधू दिसावं नाही, साधू असावं. खरं टाळ्या वाजवाकडं रावणाने साधूचं सीतेसाठी सोंग घेतलं होतं. खरं का खोटं? साधू झाला होता का नाही भिकारी म्हणून? हा, काही काही साधू संसार नाही ले काय बायका पोटचे नाही, पण पुतणे आत्मे जमून बसले भोसडीचे. नरकवाचं साहित्य आहे. त्याला वाटत त्याची आग होते मी दिसलो म्हणजे. खोटं नाही सांगू. संसार नाही, दिसाले संसार नाही, पण असाले आहे. आग होते. गवते महाराज दिसला का आग होते त्याची. कारण त्याचं कुठंतरी चुकते. अबे संसार दिसाले असावा, असाले नसावा. तुकाराम महाराजाचा संसार दिसाले होता, असाले होता का? गाडगे महाराजाचा संसार दिसाले होता, असाले होता का? नामदेवाचा संसार दिसाले होता, असाले होता का? जनाबाईच्या गोवड्या दिसाले होते, असाले होते. अबे गोवड्या विठ्ठल विठ्ठल बोल. कबीर महाराजाला लाईट लावली जनाबाईनं. खरं होतं? अरे 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवानं बेश्रमले कधी खूप घाला लागते का? पण बेश्रम सारखे जीवन हिंदू जगत आहे हे माहित नाही ना. खरं का खोटं? बेश्रमले कुणी भारतात खूप घातला का बेश्रमले? कारण बेश्रमले कोणी खात नाही आणि खूप घालाची गरज. हिंदू एवढे बेश्रम आहे काय? खूपच नाही द्यायला. मोकाट आहे भोसडीचे. हिंदू म्हणतात हे लाज वाटते रे भोसडीच्या. मी तर म्हणतो हिंदू नाही, हिंदू नावाची गांडू आहे तुम्ही.